नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल। मी वर्षा अहिरेदार रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। उन्हाळा सुरू झाला की आपण बाहेरच्या आईस्क्रीमवर तुटून पडतो। आईस्क्रीम खावीशी वाटते, थंडगार खाऊ वाटतं। तर मस्तपैकी शुगर फ्री ना ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं आहे ना आपल्याला खवा टाकायचा आहे। मस्त अशी कुल्फी तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार आहे। तर आता या ठिकाणी मी 8 कुल्फी होईल असं मेजरमेंट घेतलेलं आहे। तुम्ही याच्या दुप्पट सुद्धा घेऊ शकता। सो या ठिकाणी मी 3 कप दूध घेतलेले आहे, म्हणजेच पाव लिटर दूध घ्यायचं आहे। 1 लिटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याला आटवायचं आहे, बऱ्यापैकी उकळवायचं आहे ते दूध। फुल फॅटचं असेल तर अगदी चांगलं, नसेल तर गाईचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याला मस्तपैकी गरम करायचं आहे। तर या ठिकाणी मी 10-12 काजू, 10-12 बदाम पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजू घालायचे होते। बदामाचा टर्फल काढून त्याच्यामध्ये 2 विलायच्या टाकून मस्त असं थोडं पाणी टाकून त्याची प्युरी बनवून घेतली। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा पद्धतीने ती प्युरी जे दूध आपण आटवलं होतं त्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि थोड्याशा कोमट दुधामध्ये मी केशरचे 7-8 धागे सुद्धा भिजू घातले होते, जेणेकरून कुल्फीचा कलर अप्रतिम येईल आणि विलायची पण दुसरी बारीक करायची गरज पडणार नाही आपल्याला। त्याच्यामुळे मी डायरेक्टली काजू बदाम मध्येच टाकली होती। आणि मस्तपैकी आपल्याला आणखीन याला 2 ते 3 मिनिटं थोडक्यात उकळून घ्यायचं आहे। उकळवलं की थंड करून घ्यायचं आहे। आणि थंड झाल्याच्या नंतर याला मिक्सरमध्ये गूळ टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं। चवीपुरता गूळ टाकून आपल्याला एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि आता मी डायरेक्टली ना आपले 2 ग्लास स्टीलचे घेतले, त्याच्यामध्ये हाफ जे मिल्क आपण काढलं होतं मिक्सरला फिरवलं होतं सो ते टाकून घेतलं। आणि कुल्फीच्या काड्या असतात त्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात, पण हे आणायची विसरले। पण घरामध्ये केकसाठी मी यूज करत टूथपिक होते, सो ते टूथपिकच्या सहाय्याने मी त्या कुल्फी स्टिक म्हणून टूथपिकचा यूज केला। नसेल तर तुम्ही टूथपिक सुद्धा यूज करू शकता। तर याला फॉईल पेपर सुद्धा तुम्ही लावू शकता, पण फॉईल पेपर घरामध्ये अवेलेबल नव्हता म्हणून मी टिश्यू पेपर लावून त्याला लब्बर गुंडाळलं आणि अशा पद्धतीने स्टिक मी त्याच्यामध्ये टाकून घेतल्या। आणि आपल्याला 7-8 तास फ्रीजरमध्ये हे ग्लास ठेवून द्यायचे आहे। किंवा वाटीमध्ये सुद्धा करू शकतात, किंवा छोटे छोटे आपल्याकडे ग्लास असतात त्याच्यामध्ये सुद्धा करू शकतात, किंवा मग यूज अँड थ्रो। तर मी तुम्हाला सांगेन यूज अँड थ्रोमध्ये करू नका, ग्लासमध्ये सुद्धा छान होतात। आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मस्तपैकी कुल्फी एन्जॉय करू शकता।